नाशिक महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळालं तरी लोकशाही मूल्यावर निष्ठा आणि जनतेशी असलेली बांधिलकी अबाधित असल्याचे सौ प्रमिला महेंद्र अण्णा जाधव आणि भाऊसाहेब लक्ष्मणराव निमसे यांनी दाखवून दिले आहे। निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदारांनी दिलेल्या प्रेम, पाठिंबा व सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी तसेच थेट संवाद साधण्यासाठी त्यांच्या वतीने स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम बुधवार 21 जानेवारी 2026 रोजी यशवंत लॉन्स, छत्रपती संभाजीनगर रोड, नाशिक महामार्ग, नांदूर पंचवटी येथे उत्साहात पार पडला। याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना सौ प्रमिला जाधव आणि भाऊसाहेब निमसे यांनी सांगितले की निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला नसला तरी नागरिकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, दिलेला वेळ आणि साथ आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे। त्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत। तसेच त्यांनी स्पष्ट केले की निवडणूक जिंकलो किंवा हारलो तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आमची लढाई कायम सुरू राहील। जरी नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली नसली तरी जनसेवक व समाजसेवक म्हणून प्रामाणिकपणे कार्य करत राहू, असेही त्यांनी ठामपणे सांगितले। जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करण्याचा संकल्प यावेळी त्यांनी पुन्हा अधोरेखित केला। या स्नेहभोजन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते। पराभवानंतरही जनतेशी नातं जपण्याचा सकारात्मक संदेश देणारा हा कार्यक्रम नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला। मी महेंद्र साळवे, प्रभाग 2चे उमेदवार निमसे दादा व प्रमिलाताई जाधव यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। वार्डातल्या लोकांसाठी ते जरी निवडून आले नाही तरी त्यांनी एक सामाजिक बांधिलकी आणि प्रभागातल्या लोकांना जे प्रेम आहे त्यांचं, त्या प्रेमापोटी आज या ठिकाणी आपण बघितलं असेल, आपल्या कॅमेऱ्यात आले असेल की इतके लोक आलेले आहेत, म्हणून यांचाच विजय हा खरा होता। पण EBMमुळं ह्या प्रभाग 2मध्ये गडबडी झाल्या। काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्या ठिकाणी मतदानाच्या ठिकाणी निमसे दादा होते, महेंद्र जाधव होते, अक्षरशः मारलं आणि त्यांना बाहेर पिटाळून काढून टाकलं। व्हिडिओ शूटिंग असेल तुम्ही त्या ठिकाणी। आणि कर्नाटकमध्ये आत्ताच कर्नाटक सरकारने महापालिकेच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्याचं ठरवलं आणि निवडणूक आयुक्तांनी ते मान्य केलं। आता तिथं नगरपालिकेच्या इलेक्शन हे बॅलेट पेपरवर होणार आहे। तर आमचं म्हणणं आहे की आता जिल्हा परिषदेचं जे ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या बॅलेट पेपरवर घ्यावा अशी आम्ही निमसे दादा, महेंद्र जाधव, प्रमिला जाधव, पवार ह्या सगळ्यांच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्याला आम्ही विनंती करतो। आणि आमच्या निमसे दादांच्या आणि महेंद्र जाधव, प्रमिला जाधव यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी जनसमुदाय आला, त्यांचं मी सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आणि पुढील 5 वर्षाला बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या, ग्रामपंचायतीचं घ्या, एवढी मी निवडणूक अधिकारी आणि जनतेला मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 2चे आमचे उमेदवार निमसे साहेब आणि प्रमिला महेंद्र जाधव यांनी इथून उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती। परंतु EVM घोटाळ्यामुळे EVMचा जो काही प्रकार आपल्याला ऐकण्यात आलाच असेल टेलिव्हिजनद्वारे किंवा इतर प्रसारमाध्यमांद्वारे, तर अशा प्रकारे हा घोटाळा झाल्यामुळे आज जरी त्यांचा विजय झाला नाही तरी त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या प्रभागातल्या नागरिकांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता आणि समाजसेवेचा वसा त्यांनी सतत तसाच ठेवलेला आहे। आणि अशा प्रकारे ते लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना
पुढील वाटचालीस शुभेच्छा, एक मतदार म्हणून, एक नागरिक म्हणून. आणि निवडणूक आयोग अथवा यांना विनंती आहे की पुढील इलेक्शन हे किंवा आता येणारं जे इलेक्शन असेल ते बॅलेट पेपरवरच व्हावं अशी मी विनंती करेन. ताई, आपण आज या ठिकाणी शतशः आभार हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथमतः काय सांगाल? प्रथम एवढं सांगू इच्छिते की माझे मतदार बंधू भगिनींनी भरपूर मतांनी आम्हाला भरघोस मतांनी हे केलेले आहे, पण मतदान केलेले आहे. पण EVMच्या हे जे घोटाळा प्रकरणामुळे काही ते आम्हाला यश प्राप्त झालं नसलं तरी आम्ही समाजासाठी तत्पर राहू. खऱ्या अर्थानं इथली परिस्थिती बघता असं दिसून येतं की आपण जनतेचे सेवक आहात, जनसेवक आहात. नगरसेवक निवडून जरी आला नसला तरी या ठिकाणी जनसेवक आहात. काय सांगाल आपण? आम्ही नगरसेवक म्हणून निवडून नाही आलं तरीही जनतेचे आभार करतो आणि त्यांचे म्हणजे पुढंही आम्ही जनतेच्या सेवेसाठी हजर राहू हेच सांगू शकतो. जाता जाता प्रभाग क्रमांक आपल्या प्रभागातील लोकांना काय सांगाल? जाता जाता मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही जे आता मला प्रेम दिलेले आणि आता स्नेहभोजनाच्या याच्यातून ते जे दिसून येते की समाजात भरपूर म्हणजे आमच्याविषयी चांगली भावना आहे आणि अशीच आम्ही ते आमच्या पाठीशी ते राहो आणि पुढच्या याच्यामध्ये त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे का तुमच्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीमागे असू हेच आम्ही सांगू शकतो. भाऊ, आपण या ठिकाणी आज एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम त्यासोबत आभारसुद्धा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. काय सांगाल? मला वाटतं पराभूत उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यातला हा पहिलाच कार्यक्रम असेल आणि तुम्ही ह्याची जर चौकशी केली आणि सगळं आनंदाचं वातावरण होतं आणि लोक जे आहेत ती समाजसेवक म्हणून आम्हाला ओळखतात. नगरसेवक हे नंतरचा भाग आहे, परंतु समाजसेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि समाजासाठी झटणं हे आमचं कर्तव्यच आहे. जनसेवेसाठी आम्ही सदैव 24 तास तत्पर राहू. त्यांनी कधीही फोन केला, कधीही अडचण आली, कधी हॉस्पिटल असो, कोर्ट असो, पोलीस स्टेशन असो, आम्ही पूर्वी काम करत आलो, इथून पुढेही काम करत राहू. जनसेवेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. भाऊ, आपण या ठिकाणी आज आभार हा कार्यक्रम ठेवलेला आहे. काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल आपण? आज आम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आमच्या प्रमिलाताई जाधव आणि आम्ही दोघां मिळून या ठिकाणी एक आभार प्रदर्शन कार्यक्रम करावा असं ठरलं की आमच्यासाठी अहोरात्र इलेक्शनमध्ये 15 दिवस ज्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आमच्या मागे फिरले, आमच्या कार्यक्रमाला त्यांनी आमच्या ज्या इलेक्शनमध्ये मदत केली त्या लोकांसाठी आम्ही त्यांचे काहीतरी ऋणी आहोत. हे ऋण फेडण्यासाठी आम्ही आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ठीक आहे, मतदान येत, निवडणुका येतात, निवडणुका जाता, त्याच्यानंतरही आम्ही लोकांनी आम्हाला भरभरून मताच्या रूपाने आशीर्वाद दिलेला आहे, परंतु धनशक्तीपुढे जनशक्ती काही करू शकलेली नाही आहे. या प्रमाणे या ठिकाणी धनशक्तीचा जास्त उपयोग झालेला आहे आणि होत होता. तरी जनशक्तीने आपल्याला चांगल्यापैकी या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद दिलेले आहे. तर या ऋणातून फिटण्यासाठीच आम्ही हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. लोक निवडून आल्यानंतर सुद्धा कार्यक्रम ठेवत नाही, पण आपण या ठिकाणी निवडून न आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी प्रचंड मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपण कायम जनसेवेमध्ये तत्पर असतात. काय सांगाल आपण? गेले 20-25 वर्षापासून मी लोकांची जनसेवा, समाजसेवा, 80% राजकारण, 20% राजकारण, 80% समाजसेवा हे कार्य मी गेल्या 20-25 वर्षापासून करत आलेलो आहे आणि हा समाजसेवेचा वसा आम्ही इथून पुढेही चालू ठेवणार आहे. परंतु आता जे तुम्ही मला विचारलं का निवडून आल्यानंतरही लोक काही कार्यक्रम ठेवत नाही, परंतु मी एवढंच तुम्हाला सांगतो का निवडून आलेले साधे लोकांच्या
दारावर सुद्धा जाणार नाही की त्यांचे आभार सुद्धा मानणार नाही का तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्याचं कारण एकच आहे का आम्ही पैसे दिलेले आहे, तुम्हाला पैसे देऊन आम्ही निवडून आलेलो आहे, हेच त्याचं कारण आहे. आणि ते कार्यक्रम करू शकणार नाही आणि प्रभागाची सुद्धा ते सेवा करू शकणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. खऱ्या अर्थानं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज स्नेहभोजनाचं सुद्धा या ठिकाणी लोकांना आमंत्रित केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? स्नेह भोजनाचं त्या निमित्तानंच आता इलेक्शन झालेलं आहे, जय पराजय होत राहतो. तर त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की या लोकांसाठी आपण मग तुम्हाला सांगितलं का ऋण असतं, ते ऋण आपण 15 दिवसामध्ये ज्या लोकांनी आपल्यावर जे ऋण केलेलं आहे, जे काम केलेलं आहे, ते काम जरी आपण उमेदवारी करत असताना निवडून नाही आलेलो, परंतु या लोकांसाठी आपण स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवू, एक त्यांना जेवण देऊ, सेवा, आणि इथून पुढे अशीच सेवा करत राहू आम्ही. खऱ्या अर्थानं आपण जर इथली गर्दी बघितली तर असं वाटतंय की एखादा नगरसेवक निवडून आल्यानंतर सुद्धा इथे गर्दी येणार नाही, पण आपण निवडून न येता आपल्या पाठीमागे इतकी मोठी प्रचंड जनशक्ती या ठिकाणी आहे, त्याबद्दल आपण काय सांगणार? आता सगळ्या जनतेलाच माहिती आहे का हे कशामुळे निवडून आलेले आहे. VM सगळ्या जनतेलाच माहिती आहे, VM मशीनचाच घोटाळा आहे. आणि ज्या वेळेस सकाळी 8 वाजता मोजणी असते ती 11 वाजता चालू झालेली आहे. मध्ये 2 तास जे त्यांनी घालवले हे कशासाठी घालवले? तर त्या अनुषंगानं का या फार मोठा घोटाळा आहे, परंतु जनतेच्या मनामध्ये आपण निवडून आलेलो आहे, मी एवढंच सांगेल बस. आपण या ठिकाणी इथून पुढे आपली प्रभागातील जनतेची सेवा कशा पद्धतीने करणार आणि आपला काय प्राधान्यक्रम असेल? या ठिकाणी अहोरात्र मी माझा गेल्या 20-25 वर्षापासून रात्रीसुद्धा मोबाईल बंद राहत नाही. त्याचं कारण एकच आहे का कधी जनतेने कुठे पोलीस स्टेशन असेल, कुठलाही फोन असेल, त्या ठिकाणी तत्पर हजर असतो. आणि अहोरात्र सेवा करण्याचं एकच कारण आहे का इथून पुढे आम्ही ते करतच राहणार आहे. जो आणि आपल्या स्नेहभोजनाचा देखील त्यांनी आज इथे आपल्या सर्वांसाठी छान असा मेनू ठेवलेला आहे, त्याचा देखील आस्वाद घ्या. मी एवढंच सांगेन, पैशाने कुठलीही गोष्ट विकत घेता येते, पैशाने कुठलीही गोष्ट विकत घेता येते जी विकत घेतली निवडून आलेल्यांनी, परंतु जी गोष्ट विकत घेता येत नाही ती गोष्ट तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली असं मी सांगतो आणि इथे थांबतो. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. शब्द देतो, शब्द देऊ का? उपस्थित भाऊला शब्द द्यायचा का? 100%